सरफिरा हा मूव्ही जो आहे मी बघितलेला आहे. या मूव्हीचाच रिव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते करूयात. तर अक्षय कुमार यांचा सरफिरा हा मूव्ही जो आहे, याला जर पहिलेच एका वर्डमध्ये रिव्ह्यू करायचं गेल्यानंतर सुपर्ब मी असंच म्हणेल. भलेही हा मूव्ही जो आहे एका चित्रपटाचा रिमेक आहे, जो की सूर्या यांचा चित्रपट होता, जो की हिंदीमध्ये देखील अवेलेबल आहे उडान या नावाने, ज्याचं खरं नाव सुरायरू पोट्रू असं काहीतरी नाव आहे मूव्हीचं. तर तो मूव्ही आहे त्याचा रिमेक आहे सरफिरा. परंतु सीन टू सीन त्यांनी जे आहे कॉपी केलेला आहे. मी उडान हाही चित्रपट बघितलेला आहे आणि त्या टाईपचाच सेम चित्रपट आहे बघा. फक्त कास्ट वेगळी आहे, ॲक्टर्स वेगळे आहेत आणि सेम टू सेम कॉपी आहे बघा. बाकी काहीच फरक नाही. परंतु ज्या लेवलची ॲक्टिंग अक्षय कुमार यांनी मॅच केलेली आहे, ज्या लेवलचं मॅजिक आपल्याला चित्रपटामध्ये दिसून येतं, त्यावरतूनच चित्रपट जो आहे खूप चांगल्या लेवलवरती तयार झालेला असंच म्हणेल मी. एका व्यक्तीचं, महाराष्ट्रामधील एका व्यक्तीचं स्वप्न आहे की कमी पैशामध्ये जो व्यक्ती आहे, एक साधा कामगार देखील, चप्पल शिवणारा व्यक्ती देखील जे आहे विमानामध्ये बसला पाहिजे आणि बिझनेसमॅन देखील एकमेकाच्या बाजूला हे बसले पाहिजे, असं ज्याचं स्वप्न आहे, ते व्यक्तीची गोष्ट आपण या चित्रपटामध्ये जे पाहू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारे पोर्ट्रे केलेला आहे चित्रपट. सिनेमॅटोग्राफी खूप चांगली आहे. मला मूव्ही तर आवडलेला आहे बघा. भलेही बॉक्स ऑफिस कलेक्शन काही येत असेल ते एक वेगळी गोष्ट आहे आणि रिमेक आहे ही तर एक वेगळीच गोष्ट आहे बघा. रिमेक म्हणले की खूप जण नाहीच म्हणतात, परंतु मराठीमध्येही खूप सारे रिमेक येऊन गेले. वेड या चित्रपटाला देखील खूप चांगला रिस्पॉन्स भेटला होता रिमेक असूनही. त्यामुळे जर तुमच्याजवळ टाईम असेल तर तुम्ही नक्कीच हा मूव्ही जो आहे थिएटर्समध्ये बघा किंवा OTTवरती रिलीज झाल्यानंतर तुम्ही जे आहे ते बघू शकता. सध्या थिएटरमध्ये चालू आहे, त्यामुळे तुमच्याजवळ जर टाईम असेल आणि पैसे असेल तुम्ही या मूव्हीला देखील चान्स देऊन बघा, मी असंच म्हणेल. तर ओव्हरऑल या मूव्हीला मी 5 पैकी 3 स्टार देतो. तुम्हाला मूव्ही कसा वाटला व कसा नाही बघितला असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.